नमस्कार मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. ठीक आहे. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आज आपण बघूया पर्सेंटेज म्हणलाच म्हणजे टक्केवारी म्हणलाच एक इम्पॉर्टंट असा टॉपिक, म्हणजेच त्यावर खूप सारे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. ठीक आहे. तर तो पूर्ण कॉन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये संपूर्णपणे घेऊया. ठीक आहे. तर आजचा आपला कॉन्सेप्ट आहे प्राइस इनटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. काय म्हणलं मी? प्राइस इनटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. प्राइस मीन्स किंमत, कन्झम्पशन मीन वापर अँड एक्सपेंडिचर मीन खर्च. ठीक आहे. आता तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहे? आता तुम्ही घरी तांदूळ वगैरे घेता, तांदूळ किंवा गहू. ठीक आहे. आता तुम्ही दुकानात गेले. ठीक आहे. तर काय तुम्ही प्राईस विचारता. ठीक आहे. प्राईस विचारता म्हणजे किंमत विचारता की किती रुपये किलो आहे, किती रुपये किलोचे गहू तुमच्याकडे आहे, दुकानदाराला विचारता. तर तो म्हणेल 20 रुपये किलो, 20 रुपये पर के जी. म्हणजे 1 किलो किती रुपये के जी? 20 के जी. मग तो तुम्हाला विचारेल की तुम्ही किती रुपये खर्च करणार आहे, म्हणजे किती कन्झम्पशन करणार आहे, म्हणजे वापर किती घेणार आहे. ठीक आहे. तुम्ही किती घेणार आहे. तर तुम्ही म्हणाल की मला सपोज 10 के जी पाहिजे, 10 के जी पाहिजे. हां, काय म्हणलं? तुम्ही दुकानात गेले. ठीक आहे. दुकानदार म्हणले की गेहू किती रुपये किलोनी विकत आहात तुम्ही. तर तो काय म्हणेल 20 रुपये पर के जी, म्हणजे 1 के जीची किंमत किती आहे? 20 रुपये. मग दुकानदार म्हणेल तुम्हाला की तुम्हाला किती किलो हवा आहे, म्हणजे किती एक कन्झम्पशन तुमचं किती आहे. तर तुम्ही काय म्हणाल मला 10 किलो पाहिजे. तर तुमचा खर्च काय होईल? एक्सपेंडिचर 20 गुणिला 10 म्हणजे किती? 200. ठीक आहे. कळाला? तुमचा खर्च म्हणजे एक्सपेंडिचर काय झाला? 200 झालं. ठीक आहे. नेक्स्ट काय? आता बघा, यावरच आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन येतात. आता सपोज हां, आता बघा. ठीक आहे. आता 1 महिना तुम्ही यूज केले 10 किलो के जी. ठीक आहे. 1 महिना झाला, 1 महिन्यानंतर खतम झाला. आता नंतर तुम्ही परत गेले की तुम्हाला वाटलं की 200 रुपयेच घेऊन गेले, तुम्ही 200 रुपयेच घेऊन गेले. ठीक आहे. 200 रुपयेच काय केले तुम्ही? दुकानात घेऊन गेले. की तुम्हाला माहीत आहे की किंमत काय आहे? 20 रुपये पर के जीच मी घेऊन आलो. बट किंमत काय झाली? ती वाढली. कितीने वाढली? ती सपोज 5ने वाढली, 25 झाली. 25 रुपये के जी झाली. 25 रुपये के जी. तुम्ही 1 महिन्यानं परत दुकानात गेले, कारण की तुमचं जे पहिलं 10 किलो जे होतं तुम्ही घरी नेलं ते खतम झालं 1 महिन्याने. नंतर परत तुम्ही दुकानात गेले. तुम्ही किती रुपये घेऊन गेले? 200 रुपये, कारण की तुम्हाला माहीत होते 1 महिन्यापूर्वी की मला 200 रुपये लागले 10 के जी. मग तुम्ही दुकानात गेले. बट तेच तांदूळ किंवा गहू तुम्ही विचारले तर तो दुकानदार काय म्हणे? 25 रुपये के जी. 25 रुपये के जी. पहिले किती होतं? 20 रुपये के जी. आणि आता किती आहे? 25 रुपये. तर कितीनी वाढ झाली? 5नी वाढ झाली. ठीक आहे. आणि आता तुमच्याकडे पैसे किती आहे? फक्त 200 रुपये. तर कन्झम्पशन काय होईल? तुमचं वापर किती होणार सांगा बरं. आता वापर हावाला किती राहील सांगा बरं. 25ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की 200 बनेल तो? 25ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की 200 बनेल तो? 8ने. म्हणजे इथे तुमचं हां, तर कन्झम्पशन काय झालं? 8 के जी. ठीक आहे. म्हणजे तुमचं काय कन्झम्पशन काय झालं? 8 के जी. पहिले किती होतं? 10 के जी. कन्झम्पशन किती झालं? 8 के जी. पहिले प्राईस किती होती? 20 रुपये. नंतर प्राईस किती झाली? 25 रुपये. तुमचं दोन्ही केसमध्ये काय? एक्सपेंडिचर सेम आहे, म्हणजे खर्च काय? सेम आहे. आता मला सांगा प्राईसचा रेशो काय राहील? प्राईसचा रेशो म्हणजे ओल्ड वन म्हणजे जुना आणि न्यू. पहिली प्राईस काय होती? 20 रुपये के जी. आणि नंतर काय होती? 25 रुपये. ठीक आहे. तुम्ही काटू शकता का 5नी? ठीक आहे. 5नी काटा. 5नी काटलं तर याला 4 येणार आणि इथे काय येणार? 5 येणार.
ठीक आहे. म्हणजे हा वाला रेशो काय झाला 4:5 झाला, ठीक आहे. 4 होती तर 5 रुपये झाले. तुम्ही तसंच कन्झम्पशनचा रेशो काढू शकता का? कन्झम्पशनचा रेशो काय सांगा बरं. ओल्ड वन कन्झम्पशन, ओल्ड आणि ठीक आहे. ओल्ड किती आहे 10 kg आणि न्यू किती आहे 8 kg. परत काढा रेशो काय आहे, दोन्ही काढा. 5:4 आला. इथे लिहू शकता 5:4 आला, ठीक आहे. रेशो काय आला कन्झम्पशनचा ओल्ड आणि न्यू 10 आणि 8 म्हणजे 5 दोन्ही काढले तर 5:4. आता बघा खर्च काय दोन्ही केसमध्ये सेम आहे. खर्च काय दोन्ही केसमध्ये सेम आहे. प्राईसचा रेशो काय 4:5. तर कन्झम्पशनचा रेशो काय उलटा होईल. कन्झम्पशनचा रेशो काय झाला उलटा. इथं 4:5 आहे आणि ते काय झाला 5:4. का बरं? कारण की आपला एक्सपेंडिचर किंवा खर्च काय होता सेम होता, ठीक आहे. काय म्हणतो मी प्राईसचा रेशो जो आहे त्याचा उलटा रेशो काय होईल कन्झम्पशनचा. का बरं? कारण की आपला एक्सपेंडिचर काय ते सेम आहे, ठीक आहे. सपोज कन्झम्पशनचा रेशो असेल तर त्याचा उलटा काय होईल प्राईसचा रेशो. ही केव्हा केस होईल जेव्हा आपला एक्सपेंडिचर काय राहील सेम राहील, ठीक आहे. जो रेशो आपला किंमतचा राहील तोच रेशो कशाचा राहील वापरचा. का बरं? कारण की आपला दोन्ही केसमध्ये काय आपला एक्सपेंडिचर म्हणजे खर्च काय सेम आहे. याच्यावर एक्झाम्पल राहील, ठीक आहे. चला तर बघूया आपण. वाचा आता काय म्हणतात. प्राइस ऑफ शुगर हॅज डिक्रीजेस बाय 15%. बाय व्हॉट पर्सेंटेज कॅन अ पर्सन इन्क्रीज द कन्झम्पशन सो दॅट देर इज अ नो चेंज इन द एक्सपेंडिचर. साखरेची किंमत 15%नी कमी झाली आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय आपला प्राइस इनटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर, ठीक आहे. किंमत वापर आणि काय आहे इकडे खर्च, ठीक आहे. पहिल्या लाईनीत काय म्हणतात साखरेची किंमत 15%ने कमी झाली. काय झाली 15%ने कमी झाली. 15%ला मी काय लिहू शकतो सांगा बरं मला फ्रॅक्शनमध्ये. 15%ला काय लिहू शकतो हे तुम्हाला माहीत पहिलेच सांगितलं होतं स्टार्टिंगलाच की हे लक्षात पाहिजे म्हणजे पाहिजे. हां तर 15%ला काय लिहू शकतो 3/20 लिहू शकतो. कारण की 5% काय असते 1/20 असते. 5% काय असते 1/20. तर 15% काय असेल 3/20. तर पहिले प्राईस अगर सपोज 20 असेल तर आता प्राईस कितीने कमी झाली 15%. 20चे 15% किती 3. तर 3ने कमी होईल. 3ने कमी होईल म्हणजे किती होईल 17 होईल, ठीक आहे. पहिले प्राईस 20 होती तर ते किती झाली आहे 17. कितीने कमी झाली आहे 3ने कमी झाली. 15% 20चे 15% किती 3. तर आता तुम्हाला काय विचारलं आहे एखाद्या व्यक्तीने साखरेच्या वापरात किती टक्के वाढ करावी जेणेकरून खर्चात कोणताही बदल होणार नाही. म्हणजे खर्चात कोणताही बदल होणार नाही म्हणजे काय की आपलं एक्सपेंडिचर काय ते दोन्ही जागी सेम आहे. सेम किंवा आपण म्हणू कॉन्स्टंट सेम किंवा कॉन्स्टंट म्हणजे दोन्ही केसमध्ये काय आहे एक्सपेंडिचर काय आपलं सेम आहे. कारण की प्राईसचं काय झालं आहे कमी झाली आहे. 20 रुपये पहिले होते आता किती झाले 17. तर कन्झम्पशन काय करावं लागेल की दोन्ही जागी खर्च काय राहील आपला सेम राहील. यापूर्वी सांगितलं आहे की प्राईसचा जो रेशो राहील तोच त्याच्या उलटा रेशो कशाचा होईल कन्झम्पशनचा रेशो. केव्हा होणार जेव्हा आपला दोन्ही केसमध्ये काय राहील एक्सपेंडिचर सेम. इथं प्राईसचा रेशो काय आहे 20:17. तर कन्झम्पशनचा रेशो काय होईल सांगा बरं मला 17:20. उलटं करायचं आहे फक्त. प्राईसचा रेशो काय आहे 20:17 म्हणजे ओल्ड वन अँड न्यू वन. तर कन्झम्पशनचा रेशो काय आहे 17:20 उलटा. का बरं कारण की दोन्ही केसमध्ये काय आपलं एक्सपेंडिचर किंवा खर्च काय सेम आहे, ठीक आहे. तर काय म्हणताय की एखाद्या व्यक्तीने साखरेच्या वापरात किती टक्के वाढ करावी
ठीक आहे. व्हॉट पर्सेंटेज कॅन अ पर्सन इन्क्रीज द कंजम्पशन, म्हणजे कंजम्पशनमध्ये किती टक्क्याने वाढ करावी. किती टक्क्याने वाढ झाली आहे सांगा बरं. 17 होती पहिले, 17 kg यूज करत होता, आता किती करताय 20 kg, म्हणजे 3 kg एक्स्ट्रा करताय. ते किती टक्क्याने वाढ झाली, कसं काढतो आपण, 17:20. 17चे काय झाले आहे 20 झाले, 3 नी वाढ झाली. खालतं किती लिहू 17 आणि वरती किती लिहू 3 इंटू 100%. ठीक आहे. तर काय येईल 300 डिवायडेड बाय 17%. तर आपला ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. कळलं. या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. या सिम्पल टाईप आहे. काय म्हणताय की अगर एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आपला सेम असेल तर प्राईसचा रेशो जो आहे त्याच्या उलटा रेशो कशाचा होईल, कन्झम्पशनचा म्हणजे वापरचा. सपोज तुम्हाला वापरचा अगर रेशो देऊ नसेल कन्झम्पशनचा, त्याच्या उलटा रेशो काय होईल प्राईसचा, केव्हा, जेव्हा आपलं एक्सपेंडिचर किंवा खर्च काय असेल सेम असेल. ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला. चला समोर दुसरं एक्झाम्पल बघूया. आता इथं सांगा, इथं काय म्हणताय, पर्सन इन्क्रीज हिज कन्झम्पशन ऑफ शुगर बाय 42.84% बिकॉज द प्राइस ऑफ शुगर इज रिड्यूस बाय x%. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सपेंडिचर रिमेन कॉन्स्टंट. इथे काय म्हणतात, स्टेटमेंट म्हणतात एक्सपेंडिचर रिमेन कॉन्स्टंट. साखरेची किंमत x% कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीने साखरेचा वापर किती केला आहे 42.84% वाढला. जर खर्चात कायम असेल, खर्च काय असेल कायम असेल, सेम असेल, तर एकची किंमत शोधा. परत त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. काय फॉर्म्युला आपला, प्राइस गुणाला कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. ठीक आहे. प्राइस म्हणजे काय असते, किंमत गुणिला कन्झम्पशन म्हणजे वापर आणि हा खर्च. इथे काय म्हणताय आपल्याला की एक्सपेंडिचर काय म्हणताय, दोन्ही जागी सेम आहे. एक्सपेंडिचर रिमेन सेम, खर्च कायम असेल म्हणजे सेम असेल, म्हणजे इथं पण काय असेल कॉन्स्टंट असेल आणि इथं पण काय असेल कॉन्स्टंट. आता काय विचारलं आपल्याला, प्राईसचं दिलं आहे का, प्राईस कमी जास्त झाली का नाही. आपल्याला काय म्हणताय कन्झम्पशन काय झालं आहे, इन्क्रीज झाला आहे. कितीने इन्क्रीज झाला आहे 42.8%. कितीने 42.84%. तर यालाच काय लिहू शकतो सांगा बरं मला, 42.84%. तुम्हाला पर्सेंटेज व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. 42.84%. यालाच काय लिहू शकतो 3/7, कारण की 1/7 हा किती आहे 14.28%. याचाच किती टाईम आहे तो 3 टाईम आहे. तर 42.84% काय झाला 3/7. तर पहिले कन्झम्पशन आपल्याकडे 7 होतं, तर 7चे 42.84% कसे 3नी काय झालं ते वाढलं, तर किती झालं ते 10 झालं. ठीक आहे. कन्झम्पशन काय झालं, पहिले 7 होतं. पर्सन इन्क्रीज हिज कन्झम्पशन म्हणजे एखाद्या व्यक्तीने साखरेचा वापर 42.84ने वाढवला. ठीक आहे. तर पहिले 7 होतं, त्याचा 42.84% किती 3ने वाढ झाली, तर किती झाला 10 झाली. ठीक आहे. किती झाली 10 झाली. ठीक आहे. आणि आपल्याला एक्सपेंडिचर काय असेल सेम असेल. तर सांगा आता मला प्राईसचा रेशो काय होईल. काय म्हटलं मी तुम्हाला, प्राईसचा रेशो आपल्याला दिला असेल सपोज, तर त्याचा उलटा कन्झम्पशनचा रेशो राहील केव्हा, जेव्हा आपल्याकडे काय राहील एक्सपेंडिचर सेम राहील. तसंच जेव्हा आपल्याला कन्झम्पशनचा रेशो दिला असेल त्याचा उलटा प्राईसचा रेशो होईल केव्हा, जेव्हा आपला एक्सपेंडिचर काय असेल सेम. तर आता प्राईसचा रेशो काय होईल सांगा बरं, उलटा त्याचा 10:7 होईल. उलटा करायचा आहे फक्त. ठीक आहे. तर आपल्याला तेच विचारलं आहे की साखरेची किंमत x%ने वाढ झाली, तर किती पर्सेंटने वाढ झाली तेच बघायचं आहे. तर पहिले काय होती प्राईसचा रेशो काय आला 10:7. तर कितीने कमी झाली 3नी कमी झाली, म्हणजे किती पर्सेंटने कमी झाली, खालती 10 आणि वरती 3 इंटू 100%. तर किती होईल सांगा बरं 30%. तर साखरेची किंमत किती पर्सेंटने कमी झाली 30%ने कमी झाली. ठीक आहे. कळलं. या पद्धतीने तुम्हाला ते येणार एक्झाम्पल. ठीक आहे. चला समोर जाऊया. आता हे सांगा, राईस इज नाउ बिंग सोल्ड ॲट 29 per kg. ड्युरिंग द लास्ट मंथ इट्स कॉस्ट वॉज 25% kg. बाय हाऊ मच percentage should a family reduce its consumption so as to keep the expenditure the same as before. ठीक आहे. तांदूळ आता
19 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. मागील महिन्यात त्याची किंमत 25 रुपये प्रति किलो होती. खर्च पूर्वी इतकाच ठेवण्यासाठी कुटुंबाने वापरात किती टक्के कपात करावी. परत त्याच लँग्वेजचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, फॉर्म्युला माहिती आहे. पी म्हणजे प्राइस, सी म्हणजे कंजम्पशन आणि ई म्हणजे एक्सपेंडिचर. इथे काय म्हणताय, इथे पहिले प्राइस काय होती, ड्युरिंग लास्ट म्हणजे गेल्या महिन्यात मागील महिन्यात किती किंमत होती, 25 रुपये. ठीक आहे. आता किती झाली आहे ते 29 रुपये झाली आहे. ठीक आहे. गेल्या महिन्यात प्राइस किती होती 25 रुपये, आता किती झाली आहे 29 रुपये. आपल्याला एक्सपेंडिचर काय करायचं आहे, सेम करायचं आहे. हे काय कॉन्स्टंट आहे, हे काय कॉन्स्टंट आहे. कारण की इथं म्हणलं आहे खर्च पूर्वी इतक्याच ठेवण्यासाठी. खर्च काय बदलायचा नाही आपल्याला, खर्च काय सेम आहे. तर आपल्याला काय विचारले, कन्झम्पशनचं काय झालं, डिक्रीज झालं का इन्क्रीज झालं. आता प्राईसचं काय झालं, आपल्या वाढ झाली आहे. तर कन्झम्पशन काय उलटं म्हणजे रेशो काय येईल इथे 29:25 येईल. ठीक आहे. 29:25. तर कन्झम्पशनचं काय झालं आहे, कमी झालं आहे. किती पर्सेंटने कमी झालं तेच काढायचं आहे. तर कन्झम्पशनचा रेशो काय आला 29:25. आता पर्सेंटेजमध्ये काढायचं की कमी झालं का जास्त आहे. पहिले किती होतं 29, कितीने कमी झाला आहे 4ने कमी झाला आहे इंटू 100%. तर काय येईल सांगा बरं मला, 400 डिवायडेड बाय 29%. ठीक आहे. आन्सर काय आला आपला 29%. इथं प्राईसची किंमत जी आहे ती डायरेक्ट ॲक्च्युअलमध्ये दिली होती, इथं पर्सेंटेजमध्ये नाही दिली. पहिले राईसची किंमत काय होती 25 रुपये पर के जी, आता किती झाले 29. तर आपल्याला कन्झम्पशन काढायचं होतं की कन्झम्पशनचं काय झालं आहे, किती पर्सेंटने वाढ झाली आहे आणि किती पर्सेंटने कमी झाले. आपलं एक्सपेंडिचर काय होतं दोन्ही केसमध्ये सेम होतं. ठीक आहे. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता इथं सांगा, इथं काय म्हणताय, the price of rice fall by 35%. How much extra quantity of rice can be brought with the money that was sufficient to buy 104 kg of rice previously? तांदळाची किंमत 35ने घसरली. पूर्वी 104 किलो तांदूळ खरेदी करण्यासाठी जेवढे पैसे पुरेसे होते त्यात आता किती अतिरिक्त किलो तांदूळ खरेदी करता येईल. ठीक आहे. परत त्याच लँग्वेजचा क्वेश्चन आहे, प्राइस इंटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. इथे काय आपल्याला दिलं आहे, इथे काय म्हणताय की एक्सपेंडिचर सेम आहे असं कॉन्स्टंट म्हणलं आहे, असं वर्ड आहे का नाही. इथं काय म्हणताय, हाऊ मच एक्स्ट्रा क्वांटिटी ऑफ राईस कॅन बी बॉट विथ द मनी दॅट वॉज सफिशियंट टू बाय 104 kg ऑफ राईस प्रिव्हियसली. म्हणजे या स्टेटमेंट म्हणून आपल्याला कळालं की तो पहिले 104 kg खरी म्हणजे तांदूळ घेत होता ज्या किमतीत, त्याच खर्च जेवढा लावत होता 104 kg घ्यायला, ते पण आता पण काय करेल तेवढीच खर्च लावेल. म्हणजे इथं खर्च काय कॉन्स्टंट आहे, खर्च काय इथे कॉन्स्टंट आहे 2 kg. प्राईसचं काय झालं, प्राईस फॉल बाय म्हणजे कमी झाली 35%. 35%ला काय लिहू शकतो सांगा बरं मला, 7/20 लिहू शकतो. 7/20 म्हणजे आपण काय म्हणू शकतो की पहिले प्राइस 20 असेल तर आता किती झाली 7ने कमी म्हणजे किती झाली आहे 13 कमी झाली आहे. ठीक आहे. तर आता परत सांगितलं मी तुम्हाला, प्राइसचा रेशो असेल तर त्या उलटा कशावर होईल, कन्झम्पशनच्या वापराचं होईल केव्हा, जेव्हा आपला एक्सपेंडिचर काय सेम आहे. ठीक आहे. तर परत सांगा इथं काय रेशो काय होईल 13:20 होईल. ठीक आहे. 13:20 म्हणजे कन्झम्पशनचा रेशो काय होता आपला 13:20 होता. ठीक आहे. बट प्रिव्हियसली तो किती केजी वापरत होता 104. पहिले किती पूर्वी 104 किलो तांदूळ तो वापरत होता. बट इथं किती लिहून आहे आपल्याकडे 13 म्हणजे 104 13 युनिटची व्हॅल्यू कितीच्या बरोबर 104. आता काय म्हणतात किती किलोनी वाढ झाली, किती किलोनी वाढ झाली 7 युनिट. तर 7 युनिटची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. तर 13 युनिटची व्हॅल्यू किती आहे, हे किती टाइम जाईल 8 टाइम झाली. तर याला पण कितीने मल्टिप्लाय करा 8 टाइम म्हणजे किती 56 केजीने काय झाला तांदळाची वाढ झाली. वापरात किती केजीने वाढ झाली 56 केजी. ठीक आहे. रेशो पहिले आपल्याला प्राईसचा रेशो, त्याला कशाचा रेशो काढला कन्झम्पशनचा रेशो आला. पहिले 13 युनिट यूज होतं, आता किती झालं 20. पण 13 युनिटची व्हॅल्यू किती होती 104. आपल्याला विचारलं की किती किलोने वापर वाढला आहे. तर किती किलोने वापर वाढला आहे आपला 7 युनिटची व्हॅल्यू किती आहे
56. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. चला समोर जाऊया. ठीक आहे, हा वाला वाचा. इथे काय म्हणत आहे, द प्राइस ऑफ कमोडिटी इज इंक्रीज बाय 36% अँड द क्वांटिटी ऑफ परचेस इज डिक्रीजेस बाय 30%. व्हॉट इज द पर्सेंटेज इंक्रीज डिक्रीज इन द अमाऊंट स्पेंड. ठीक आहे, सांगा फॉर्म्युला काय असते, प्राइस इंटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. इथे काय म्हणताय, प्राइस वाढली आहे, एका वस्तूची किंमत 36ने वाढली, 36%ने वाढली. 36%ला काय लिहू शकतो सांगा बरं मला, 36%ला काय लिहू शकतो, 36%ला काय लिहू शकतो, 9/25 लिहू शकतो. ठीक आहे, तर सांगा मला 9/25 लिहू शकतो. तर वाढ झाली आहे, म्हणजे पहिले 25 होती, आता तर किती झाली आहे, 34 झाली आहे. ठीक आहे, अजून आपल्याला कन्झम्पशन पण दिलं आहे का, क्वांटिटी ऑफ परचेस म्हणजे खरेदी केलेली प्रमाण 30%ने कमी झाले, म्हणजे कन्झम्पशन काय झालं, कमी झालं. किती पर्सेंटने, 30%. 30%ची व्हॅल्यू काय येते, 3/10. तर पहिले 10 होती, तर आता किती झाली आहे, 7. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर एक्सपेंडिचरचा काय झालं आहे, कितीनी वाढ झालेली आहे. इथे काय करायचं आहे, एक्सपेंडिचर. इथं एक्सपेंडिचर सेम आहे का, नाही आहे. का बरे नाही आहे, इथे प्राईसचा रेशो पण वेगळा आहे आणि कन्झम्पशनचा रेशो पण काय वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला एक्सपेंडिचर पण काय राहील, डिफरंट राहील. ठीक आहे, अगर प्राईसचा रेशो आणि कन्झम्पशनचा रेशो रिव्हर्स असतात, उलटा असतात, तर एक्सपेंडिचर काय असतं आपलं सेम. इथे काय म्हणलं आहे की प्राईस पण कशा कितीनी वाढ झाली, 36%ने, आणि कन्झम्पशन किती पर्सेंटने कमी झाला, 30%ने. तर ओव्हरऑल एक्सपेंडिचर जो खर्च आहे तो किती पर्सेंटने कमी या जास्त झाला तोच काढायचा आहे. ठीक आहे, तर आपण लिहू शकतो, आपण याचा रेशो घेऊन घ्या. रेशो नाही तर इथे एक्सपेंडिचर किती येईल सांगा बरं, एक तर पहिल्या केसमध्ये एक्सपेंडिचर किती येईल सांगा बरं, 25 गुणिला 10 किती, 250. म्हणजे पहिले 250 रुपये खर्च लागत असेल, येथे किती लागेल सांगा बरं, हे 8 आणि उरले किती 2 आणि हे 21 आणि 2 23. ठीक आहे, तर आपला एक्सपेंडिचर काय झाला, कमी झाला. पहिले 250 रुपये लागत होते, आता किती लागतात, 238. तर एक्सपेंडिचरचा रेशो काय आला सांगा बरं मला, 250 आणि 238. तर कितीने कमी झाला आहे, 12ने कमी झाला आहे. कशावर, 250. तर आपण पर्सेंटमध्ये काढू शकतो, वरती 12 आणि खालती 250 गुणिला 100%. ठीक आहे, 0ने 0 कटलं. ठीक आहे, अजून काढू शकतो आपण, 5ने काटा, इथं 2 येणार आणि इथे किती येणार, 5 येणार. वरती किती येणार, 24/5%. यालाच काय लिहू शकतो आपण, 4.8%ने काय झालं आहे, डिक्रीज झाला आहे. काय झालं आहे, 4.8%ने डिक्रीज. का बरं आपल्याला झाला आहे, कारण की पहिले किती रुपये खर्च लागत होते, 250 रुपये, आता किती लागतात, 238. म्हणजे कमी झाला आहे, एक्सपेंडिचर काय झालं आपलं कमी. या टाईपचा क्वेश्चन कळाला. पहिलेचे 2-3 क्वेश्चन काय होते आपले, एक्सपेंडिचर सेम होता. इथं एक्सपेंडिचर सेम आहे का, नाही, कारण की इथं प्राईसचं पण दुसऱ्या पर्सेंटने वाढ झाली आहे आणि कन्झम्पशनचं पण काय झालं आहे, दुसऱ्या पर्सेंटनं वाढ झाली. तर आपल्याला याचा इफेक्ट काय मिळाला की एक्सपेंडिचर पण काय होईल, कमी जास्त होईल. आता ते बघावं लागेल की कमी झाला का जास्त झाला आहे. आपल्याला कसं माहीत झालं की पहिले किती एक्सपेंडिचर लागत होता, 250, आता किती लागतं, 238. तर यावरून आपल्याला कळालं की एक्सपेंडिचर काय झाला, कमी झाला आहे. कितीने कमी झाला आहे, 12 रुपयाने कमी झाला आहे. पहिले किती, 250 रुपये, तर 12 रुपयाने कमी. तर 12/250 इंटू 100%. तर याचा किती पर्सेंट आला, 4.8%ने काय झालं, डिक्रीज झाला. कळालं इथपर्यंत. चला नेक्स्ट सांगा, इथे काय म्हणताय, द प्राइस ऑफ ऑइल इज इंक्रीज बाय 20%. however its consumption decreases by 1/3%. what is the percentage increase or decrease in the एक्सपेंडिचर. तेलाची किंमत 20%ने वाढली, मात्र त्याचा दर 1/3%ने कमी झाला, तर खर्चात झालेली टक्केवारी वाढ किंवा घट किती. ठीक आहे, परत त्याच टाईपचा क्वेश्चन आहे जो लास्ट क्वेश्चन आपण घेतला आहे. इथे काय म्हणताय, पर्सेंटेज इंक्रीज आर डिक्रीज इन द एक्सपेंडिचर. म्हणजे इथं एक्सपेंडिचर सेम आहे का, नाही. इथं जो खर्च जो आहे, खर्चात झालेली टक्केवारी वाढ किंवा घट सांगा. म्हणजे इथे एक्सपेंडिचर किंवा खर्च काय आपला सेम आहे का, नाही. तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, प्राइस इंटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. प्राईसचं काय झालं, प्राईस इंक्रीज बाय 20%. तर 20%ला काय लिहू शकतो सांगा बरं मला, 1/5. तो रेशो काय बनेल, 5चा काय बनेल, 6 बनेल. कारण की 5चा 20% किती, 1. तर पहिले 5 रुपये होते, आता किती झाले, 6 झाले. कन्झम्पशन सांगा, कन्झम्पशन काय होईल सांगा बरं मला,
18 18 1/3%. माहीत आहे का? माहीत नसेल तर क्रॉस मल्टिप्लाय करा. काय होणार? 55/100. मिक्स फ्रॅक्शन आहे ना, मल्टिप्लाय करा. हे 54 + 1 55. 55 खालती किती येणार? 300. ठीक आहे, काटू शकतो का आपण? 5 काटा. 5 काटलं तर इथं वरतं 11 येणार आणि 5 काटलं तर किती? 6 येणार. अजून कटणार का? नाही. तर आपण कन्झम्पशनचा रेशो लिहू शकतो. पहिले 60 होता, तर आता काय झाला? कमी झाला. कितीने? 18.18 1/3%. कशाचे? 60. तर ते किती येणार? 11. 11 कमी करा. 11 कमी केलं तर ते किती येणार? 49 येणार. ठीक आहे, तर आपण पहिले काढू शकतो. आपण एक्सपेंडिचर किती आहे पहिले? हे किती होणार सांगा? यात डायरेक्ट रेशो घेऊन घ्यायचा. तर इथं काय येणार? E1 म्हणजे एक्सपेंडिचर इनिशियली, एक्सपेंडिचर ओल्ड आणि एक्सपेंडिचर डिवाइड करा डायरेक्ट. ठीक आहे, तर आपल्याला मिळेल रेशो कशाचा मिळेल? एक्सपेंडिचर जुनं आणि एक्सपेंडिचर नवीन. तर सांगा, 6 काढू शकतो आपण इकडे. इथे किती येणार? 10 येणार. अजून काढू शकतो का? नाही. काय येणार वरती रेशो? 5 × 10 50 आणि खालतं किती? 49. म्हणजे आपला एक्सपेंडिचर ओल्ड किती आहे? 50. एक्सपेंडिचर न्यू किती आहे? 49. म्हणजे कितीने कमी झाला? 1 कमी झाला. 1 काय झालं? एक्सपेंडिचर आपलं कमी. तर किती % कमी झालं? 1 कमी झालं. पहिली काय होतं? 50 × 100%. तर किती % कमी झालं? 2% काय झालं आपलं? कमी झालं. डिक्रीजेस बाय 2%. ठीक आहे, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला दोन्ही पण काय पर्सेंटेज आणि डिक्रीज कमी जास्त दिलेले आहे. तुम्हाला एक्सपेंडिचर काढायचं आहे की एक्सपेंडिचर ओव्हरऑल कमी जास्त झालं कमी झालं. ठीक आहे, जास्त झालं काय कमी झाला. ते कसं बघाल? तुम्हाला जी व्हॅल्यू येणार मल्टिप्लाय केल्यानंतर हे वाले रेशो काय येणार? पहिले काय होता? 50 झाला. आता किती होता? 49 येणार. म्हणजे यातून काय कळालं आपल्याला की एक रुपयाने काय झाला? कमी झाला. तर किती % कमी झाला आहे तेच काढायचं. 1/50 × 100% म्हणजे किती % कमी झाला आहे? 2%. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल सांगा. नेक्स्ट एक्झाम्पल सांगा. इफ द प्राइस ऑफ पेट्रोल इंक्रीजेस बाय 19% अँड सुनीता इंटेड टू स्पेंड ओनली ॲडिशनल 12% ऑन पेट्रोल, व्हॉट पर्सेंटेज शुड सी रिड्यूस द क्वांटिटी ऑफ परचेस. आता इथं बघा, इथं काय म्हणताय? पेट्रोलची किंमत 19% वाढली आणि सुनीताला पेट्रोलवर फक्त 12% खर्च करण्याची इच्छा असेल तर तिने पेट्रोलच्या खरेदीत किती टक्क्याची घट करावी. आता बघा, इथं आपल्याला प्राईसचा दिला आहे, प्राईसचा पर्सेंट दिला आहे किती %. अजून कसं दिला आहे की एक्सपेंडिचरचं दिलं आहे. एक्सपेंडिचरचं दिलं आहे की एक्सपेंडिचर काय म्हणताय? प्राईस काय म्हणताय आपला? 19% काय झाली? वाढली म्हणताय. आणि एक्सपेंडिचर काय म्हणताय? 12% पण वाढायचं आहे. तर आपल्याला काय करायचं की कन्झम्पशनचं काय करायचं आहे? इथे तिसरा पॅरामीटर विचारला आहे. कुठला? कन्झम्पशनचा. कन्झम्पशनचा काय झालं? कमी झाला का जास्त झाला आहे? आपल्याला कशाचा रेशो देऊन आहे? 2 याचा 2 पॅरामीटर देऊन आहे, प्राईसचा ना एक्सपेंडिचर. तर फॉर्म्युला काय आपला? प्राईस इंटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. प्राईसचा माहीत आहे, एक्सपेंडिचर माहीत आहे, कन्झम्पशन माहीत आहे का? नाही. तर कन्झम्पशन इक्वल टू काय येईल? एक्सपेंडिचर अपॉन प्राईस येईल. कन्झम्पशनचा रेशो काय येईल? एक्सपेंडिचर अपॉन प्राईस. वापरचा रेशो काय येईल? खर्च अपॉन किंमत. आता एक्सपेंडिचर काय झालं? 12% काय झालं आहे? वाढला आहे 12%. आता सपोज 12%, अगर सपोज पहिले एक्सपेंडिचर 100 असेल तर याचा 12% किती होणार? 112 होणार. काय म्हणलं मी? हे काय कशाचा? एक्सपेंडिचर पहिले 100 असेल तर 12%ने वाढ झाली. 100चे 12% किती? 100चे 12% 12. तर किती झाले ते? 112. प्राईस सांगा. प्राईस काय आहे? 19%ने काय झाली? 19%ने ती पण वाढली. तर अगर सपोज पहिले 100 होती तर आता ती किती झाली? 119 झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता कन्झम्पशनचा रेशो. कन्झम्पशनसाठी काय? एक्सपेंडिचर अपॉन प्राईस. याला डिवाइड करू शकता तुम्ही. डिवाइड करा. तर इथे किती होणार? 100 डिवाइडेड बाय 100 रेशो 112 रेशो 119. ठीक आहे, काटा. आता हे 100 ने 100 कटले. हे 119 इकडे घेऊन जा. 119 रेशो 112 म्हणजे आपल्याला कन्झम्पशनचा रेशो मिळाला. पहिले किती? 119 होता, आता किती झाला? 112 झाला. याला आपण काटू शकतो का? कशाने काटू शकतो सांगा बरं मला? कुठल्या टेबलमध्ये येणार सांगा?
हा 19 गुणिले 17 गुणिले 7 आणि 16 गुणिले 7 म्हणजे 7नी काटलं तर आपले इथे किती येणार 17 येणार आणि इथे किती येणार 16 येणार. ठीक आहे 17:16. तर कन्झम्पशन काय झाला कमी झाला. कितीनी कमी झाला 1नी कमी झाला. तर पर्सेंटेजमध्ये काय नाही होणार 1/17 इंटू 100%. ठीक आहे काय ना 100% डिवायडेड बाय 70 आहे का डायरेक्ट ऑप्शन. हां तर आपला आन्सर काय येईल. आन्सर काय येईल 100/17% काय झालं आपलं एक्सपेंडिचर काय झालं आहे कमी झालं आहे. ठीक आहे कळलं आपल्याला. ठीक आहे चला समोर जाऊया. इथं सांगा the price of diesel is increased by 26%. A person want to increase his expenditure by 15% only. By what percentage should he decrease his consumption. परत त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. इथे काय म्हणतात प्राइस दिलेला आहे आपल्याला. प्राइस काय म्हणताय प्राइस काय म्हणतात 26% काय झाली वाढ झाली आहे. एक्सपेंडिचर काय म्हणलाय खर्च काय म्हणलाय खर्च पण पर्सन वॉन्ट्स टू इन्क्रीज म्हणजे काय डिझेलची किंमत 26%ने वाढली. एका व्यक्तीला आपला खर्च फक्त 15%ने वाढवायचा आहे. म्हणजे खर्च काय कितीने वाढला 15%ने वाढला. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं त्याने आपल्या वापरात किती टक्केची घट करावी म्हणजे आपला वापरात किती टक्क्याची घट करावी. ठीक आहे म्हणजे कन्झम्पशनचं काय झालं आहे तेच काढायचं. ठीक आहे वॉट. तर कन्झम्पशनचा रेशो काय कन्झम्पशनचा रेशो आता सांगितला एक्सपेंडिचर अपॉन प्राइस. तर एक्सपेंडिचर बघा एक्सपेंडिचर काय आलं एक्सपेंडिचर पहिले 100 असेल तर त्यात कितीने वाढ झाली 15% म्हणजे किती झाले 115 झाले. ठीक आहे प्राईसचं सांगा प्राईसचं काय होतं 26% वाढ झाली. अगर पहिले 100 असेल आता किती झालं 126 झाली. ठीक आहे आता डिवाइड करा. आता कशाने डिवाइड करा हां आपल्याला काय करायचं आहे कन्झम्पशनचा रेशो काढायचा आहे. कन्झम्पशन इक्वल टू काय एक्सपेंडिचर अपॉन प्राइस. तर 100 डिवायडेड बाय 100 आणि हे किती 115 डिवायडेड बाय 126. ठीक आहे क्रॉस मल्टिप्लाय करा. हे 100 कटले 126 आणि हे किती 115 येणार. ठीक आहे सांगा आता कशाने कटेल हा नंबर नाही कटत असेल. ठीक आहे नाही कटत असेल तर काय करणार डिफरन्स घ्या. डिफरन्स किती याला कन्झम्पशनचा रेशो काय 126 रेशो 115. तर आता कन्झम्पशन काय झालं 126चं 115 झाला आहे. ठीक आहे तर पर्सेंटमध्ये काय लिहा पहिले 126 होतं कितीने कमी झालं आहे कितीने कमी झालं हे 5 आणि हे 11ने कमी झाला इंटू 100%. ठीक आहे तर काय येईल आन्सर 1100 डिवायडेड बाय 126%. ठीक आहे याला सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही 2ने काटा 2ने काटलं तर किती इथे येणार 5 5 0 आणि इथे किती येणार 6 3 येणार टू 100. ठीक आहे तर काय येणार 550 डिवायडेड बाय 63%. ठीक आहे कळलं या टाईपचे क्वेश्चन. ठीक आहे इथे काय होतं आपल्याला कन्झम्पशनचा रेशो काढायचा होता. ठीक आहे आपल्याला कशाचा रेशो दिला होता प्राईस आणि एक्सपेंडिचरचा. ठीक आहे कळलं इथपर्यंत. चला नेक्स्ट जाऊया समोर जाऊया. Price of petrol increases from 60 liter to 75 liter. How much should consumption of petrol be reduced so as to increase expenditure by only 10%. परत त्याच लँग्वेजचा क्वेश्चन आहे. काय म्हणता इथं परत प्राइस काय झाली आपली पहिले 60 लिटर रोडची तर काय किती झाली आहे 70 लिटर आणि एक्सपेंडिचर काय झालं आपला परत किती निवड झाले 10 लिटर निवड झाली. ठीक आहे तर आपल्याला काढायचं काय कन्झम्पशन. तर परत कन्झम्पशन काढायचं आहे. कन्झम्पशनचा फॉर्म्युला काय एक्सपेंडिचर अपॉन प्राइस. एक्सपेंडिचरचा रेशो काय येईल सांगा बरं. पहिले 10 एक्सपेंडिचरचा रेशो काय येईल सांगा. पहिले 100 होते तर किती निवड झाली 10% म्हणजे किती झाले 110 झाली असं म्हणू शकतो आपण. प्राईसचं काय झाले पहिले किती लिटर होतं 60 लिटर होतं तर किती झालं आहे 75 लिटर झालं आहे. ठीक आहे कन्झम्पशन काढा म्हणताय दोघाला डिवाइड करत काय 100/60 आणि हे किती 110/75. ठीक आहे हां जे कटत आहे ते काटून टाका. ठीक आहे हे 0 ने 0 काटले 2ने काटू शकतो. इथे किती येणार 3 येणार. इथे किती येणार हां सॉरी हां इथे 2ने काटा 2ने काटलं तर इथे किती येणार 5 येणार आणि इथे किती येणार 3 येणार. ठीक आहे इकडे पण 5ने काढू शकतो आपण. 5ने काढलं तर काय येणार इथे 22 येणार. ठीक आहे अजून काटू शकतो का आपण नाही काढू शकतो. तर इकडे काय येईल हां 3ने काढू शकतो. इकडे हे 3ने काढलं तर इथे किती येणार
25 येणार, तर इकडे किती येणार 25, हे वाले 25 आणि इकडे काय येणार 22. म्हणजे पहिले कन्झम्पशन किती होतं 25, आता किती झालं आहे 22. कितीने कमी झालं आहे 3नी कमी झालं. किती पर्सेंटने कमी झाला आहे, किती पर्सेंटने कमी झाला आहे 3नी. कशावर 25वर इंटू 100%. तर 3/25 म्हणजे किती 12%. 12%ने काय झालं आहे आपलं कन्झम्पशन किती कमी झालं आहे. ठीक आहे, या पद्धतीचे पण क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये दिसेल. ठीक आहे, समोर चला. When the price of sugar increases by 53%, a family reduces its monthly consumption so that expenditure was 19% more if they used just 38.7 kg earlier. Find the reduction in kg. ठीक आहे, इथं बघा आता सेम टाईपचा क्वेश्चन आहे. प्राईसचं काय झालं आहे 53%ने वाढ झाली आहे. ठीक आहे, एक्सपेंडिचरचं काय म्हणताय, एक्सपेंडिचर काय म्हणताय 19%ने पण काय झाली आहे वाढ झाली आहे. 19%ने वाढ झाली आहे. कंजम्पशन आपल्याला काय म्हणायचं आहे काढायचं आहे. कंजम्पशनचं काय झालं आहे. ठीक आहे, पहिले आपण रेशोमध्ये काढू की कंजम्पशनचं काय झालं आहे. इथे काय म्हणताय दे युजेस 38.7 kg, म्हणजे पहिले ते यूज करत होते, आता किती यूज करतात रिड्यूस झाल्यावर. ठीक आहे, तर कंजम्पशनचा रेशो काय एक्सपेंडिचर अपॉन याचा रेशो काय एक्सपेंडिचर अपॉन प्राईस. एक्सपेंडिचर काय म्हणताय वाढ झाली, पहिले 100 होती तर किती झाली 119 एक्सपेंडिचर. ठीक आहे, प्राईस सांगा, प्राईस काय येईल 153 वाढ झाली आहे. तर पहिले 100 होती तर काय झाले 153. कंजम्पशन काय होईल डिवाइड केल्यावर 100/100 आणि हे 119 आणि हे 153. हे 100चे 100 काढले, हे 153 इकडे घेऊन या 153 आणि 119 कशाच्या टेबलमध्ये येते सांगा बरं, कशाच्या टेबलमध्ये येते हे 7च्या टेबलमध्ये येईल. हे किती जाईल 17 टाईम आणि हे किती जाईल 19 टाईम जाईल. ठीक आहे, 19 टाईम जाईल ठीक आहे, नाही 19 टाईम जाईल नाही, 17च्या टेबलमध्ये येणार हे दोन्ही पण. हे किती जाईल टाईम 17चा टेबल लावा, 17 हे किती 9 टाईम आणि हे किती 7 टाईम, म्हणजे रेशो काय 9:7. ठीक आहे, तर काय आपला कंजम्पशन काय झाला 9:7. बट पहिले इनिशियली कंजम्पशन किती होतं तर 9 आणि नंतर किती झालं 7 झालं. बट 9 युनिटची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याकडे 38.7 kg. हे युनिटमध्ये आलं 9 युनिट रेशो 7 युनिट. 9 युनिटची व्हॅल्यू किती आहे 38.7. तर सांगा पहिले किती वेळ जाईल व्हॅल्यू कशाची काढायची 7 युनिटची व्हॅल्यू काढायचं. 7 युनिटची व्हॅल्यू नवीन कंजम्पशन किती आहे तर काय 38.7 × 7 डिवायडेड बाय 9. 9ने डिवाइड करा, 9ने डिवाइड पहिले 4 टाईम नंतर 3 टाईम. ठीक आहे, 4.3 × 7 तर पहिले किती होणार 21 आले आपल्याकडे. 21 हातचे 2 म्हणजे हे 30. ठीक आहे, 30.1 kg. नवीन कंजम्पशन काय झालं आपल्याला काय झालं आपला 30.1 kg. ठीक आहे, कळलं. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथे अमाऊंट दिलं आहे. पहिले एक तर पहिली स्टेप काय आपला रेशो काढला, रेशो कशाचा कंजम्पशन. पहिले कंजम्पशनचा रेशो काय आला आपला 9:7. तर 9 युनिटचीच व्हॅल्यू आपल्याला गिवन होती कितीच्या बरोबर 38.7 kg. तर 7 युनिटची व्हॅल्यू आपण काढली. ठीक आहे, कळलं. चला समोर जाऊया. लास्ट क्वेश्चन, अ reduction of 15% in the price of wheat enable a housewife to buy 6 kg more for 2720. the reduction price of wheat. मॅक्झिमम हार्ड लेवलचाच क्वेश्चन आहे, थोडाफार मॉडरेट म्हणू शकतो, इतकं पण हार्ड नाही. परत प्राइस काय झाली आहे वाढली आहे, कितीने कमी झाली आहे, ते 15%ने काय झाली आहे कमी झाली आहे. आणि एक्सपेंडिचर काय म्हणताय wheat enable the house to buy 6 kg more for 2720. रिडक्शन इन प्राइस. ठीक आहे, इथे एक्सपेंडिचर काय सेम दिलं आहे. एक्सपेंडिचर काय दिलं आपल्याला सेम दिलं आहे किती 2720. ठीक आहे, गव्हाच्या किंमत 15%ने घट झाल्यामुळे एक गृहिणीला 2720 रुपयामध्ये 6 किलो जास्त गहू खरेदी करणे शक्य होत आहे. म्हणजे 6 kg काय खरेदी करणे शक्य होत आहे. ठीक आहे, प्राइस काय झाली आपली कमी झाली आहे. प्राइस कितीने 15%. तर 15%ला घालू शकतो 3/20. म्हणजे पहिले 20 होती तर आता किती झाले 17. ठीक आहे, एक्सपेंडिचर काय पहिले 2720 करतो तर आता पण कॉन्स्टंट आहे.
ठीक आहे. तर एक्सपेंडिचरचा रेशो सेम असेल तर प्राईजचा रेशो काय होईल, प्राईज आणि कन्झम्पशनचा रिव्ह्यूज. तर इथं काय झालं 17:20. तर इथं काय येणार सांगा बरं, कन्झम्पशनचा रेशो काय आला आपल्याकडे 17:20. ठीक आहे, म्हणजे पहिला 17 kg घेत होता, आता किती घेत आहे 20. तर कितीने कमी झाला 3 kgने, 3 युनिटने इथे किती म्हणतात 6 kgने. तर म्हणजे 3 युनिटची व्हॅल्यू कितीच्या बरोबर 6 kg. तर किती टाईम चालला 2 टाईम चालला. म्हणजे इथे सांगू शकतो याला पण पहिले 34 किलो घेत होता, आता किती 40 किलो घेत आहे, कारण की 3 युनिटची व्हॅल्यू 6च्या म्हणजे 2 टाईम चालला. तर याला पण डबल करा. ठीक आहे, तर पहिले किती कन्झम्पशन करत होता तो 34 आणि आता किती करताय तो 60 kg. ठीक आहे, कळायला इथपर्यंत. आपल्याला काय विचारायचं, प्राईस विचारले, रिडक्शन प्राईस ऑफ वीट. ठीक आहे, आता बघा प्राईस विचारले आपल्याला. आता बघा फॉर्म्युला काय, प्राईस इनटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. प्राईस काढायची आपल्याला. ठीक आहे, कन्झम्पशन रिडक्शन म्हणजे रिड्यूस झालेलं प्राईस सांगा म्हणतात. तर नंतर किती झाले kg 40, एक्सपेंडिचर काय 2720. तर प्राईस काय येईल सांगा बरं, 2720 डिवायडेड बाय 40. बस इतकंच. ते 0 आणि 0 काढला, नंतर काटा तुम्ही 6. हां, पहिले किती वेळ 6 टाईम जाईल, नंतर किती वेळ जाईल आपल्या 8 टाईम जाईल. म्हणजे काय प्राईस काय आले 68. प्राईस काय आले आपल्याला 68. हे काय विचारलं आहे, रिडक्शन प्राईस म्हणजे कमी झाल्यानंतर. तर कळालं तुम्हाला आजचे क्वेश्चन कशावरचे होते. एक्सपेंडिचर इक्वल टू प्राईस इंटू कन्झम्पशन. इथं आपल्याला काढायचं प्राईसची किंमत काढायची. हे कधीची काढली आपण, नंतरची काढली. अगर सपोज तुम्हाला पहिलेची काढायची असते तर काय लिहू, प्राईस इंटू कन्झम्पशन इक्वल टू 2720. आता इनिशियली प्राईस काढायची असते आपल्याला, हे नंतरची प्राईस काढली 68 किती झाली. पहिले किती कन्झम्पशन होतं 34 आणि प्राईस पण सेम होती. तर काय येणार प्राईस ते तिकडे घेऊन जा 2720 डिवायडेड बाय 34. ठीक आहे, तर डिवाइड करा. पहिले 2ने डिवाइड करा. इथे किती येणार 13 आणि हे किती येणार 6 आणि इथे किती येणार 0. इथे किती येणार 17. हे म्हणजे किती 80. पहिले किती प्राईस होती 80 रुपये पर kg. आता किती झालं 68. तेच आपल्याला नंतरची रिडक्शन प्राईस, गव्हाची प्रति किलो कमी झालेली किंमत. अगर इनिशियल वाली म्हणजे पहिलेची विचारली असते तर काय आले असतं आपला आन्सर 80, पण नंतरची विचारली तर आपल्याला किती आले 68. या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक टाईपचा क्वेश्चन मी या टॉपिकवर घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा काही व्हिडिओ बघायची जरूरत नाही. हाच व्हिडिओ बघा आणि हेच क्वेश्चन तुम्ही नोट करा. नोट्स तुमचे बनवा. ठीक आहे, याच पद्धतीने बनवा. आणि मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगितलं आहे ना, एक्स घेतला आहे ना वाय घेतला आहे. मी एक्स पण नाही घेतला, वाय पण घेतला नाही. सिंपल पर्सेंटेजवर आपण काय केलं आहे, एक्झाम्पल काय सॉल्व केलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपला आजचा लेक्चर इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.